संघटना तावडे आणि दिगंबर हरिभाऊ कदम सरपंच किवळ्या जुगलमध्ये कांड 60 फुटावर आहे. 60 फुटाचे खून बघा. नाव सांगा. अरे काय या निमित्तानं पहिल्या फेरीतला खेळ दुपतोय. आस्कर गावच्या सरपंचाचा खेळ दुपतोय. चला याच्यानंतर बाळाचा लिंबोरा चेअरमन आस्कर यांच्या अनाउन्सर म्हणण्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. चेअरमन रामदासचे बबनराव पडवळ यांनी या यात्रा उत्सवासाठी 5000 रुपयाची देणगी दिली. त्यांचं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. ओमकार भाऊ कचाटे उद्योगपती आणि रोहित दादा करंडे दोन्ही मंडळींचं स्वागत. संतोष. याच्यानंतर सज्ज मांडेकर सरपंच सज्जे का पाठीमाग. मयूर उद्योग समूह मयूरदादा गावडे या ठिकाणी उपस्थित. मयूरदादा आपलं स्वागत. फायनल वाले असे करायला लागले. अजून बैल नाही हजर झाली. जकीरांना गावडे बैल घेऊन येत आवडतो. जामदारा दाबा पाठीमाग. असं चेअरमन अनिल शेठ गेनन जिकिरांना गावडे. घ्या मांडेकर सरपंच घ्या गाडा पुढं. बिभीषण दादा कदम जिकिरांना गावडे अनिल शेठ गेनन सर्व सहकारी मंडळी फायनलला बैल सज्ज आहेत ना. धन्यवाद. गेले सकाळपासून रियाक मध्ये गाड्या सोडण्याचं काम पडवळ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल त्यांचं यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष असं स्वागत. अरे काय या निमित्तानं एक नंबरच्या फायद्यासाठी नगरीच्या सरपंचाचा थकडी किंगचा खेळ दुपतोय. संतोष सरपंच इथं नाव पोकारल्याच्या नंतर टायमर नाही लागत. धावपट्टीच्या पुढे कांड निघाल्याच्या नंतर टायमर लागतो, याची नोंद घ्या. या ठिकाणी विकास शेठ अंकुशराव नायकवडी चक्रवेल बोरविलच्या सर्व हिंद केसरी फायनल सम्राट भाऊ आपण या ठिकाणी उपस्थित. स्वागत, हार्दिक अभिनंदन. कवा आले आता. युवराज भाऊ येळवंडे सर्व सहकारी मंडळी सकाळपासून उपस्थित. सर्वांचं स्वागत.
व्यवस्थित 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 कांडे फिरले बरं का आता ए! या! केला कुठाला सगळा अकरा सेकंद 72 मिली पॉइंट 11 सेकंद 72 मिली पॉइंट. तसं माया मनाने बरं झालं वाटते फायनलच्या गाड्या थांबावर घ्या, बैलाचा सन्मान करून घ्या पहिला. या ठिकाणी सत्यनदादा पडवळ युवा उद्योजक 2000 रुपयाचे देणगे दिले. आपलं हार्दिक अभिनंदन. या चला, पुढं घ्या, गावडे. बैल घ्या पुढं. ऐका गावडे मंडळांच्या गाड्या जाऊ द्या. खाली आला, ए बैल बैल खाली खाली आल्यात बैल. सावध सावध. गोळी खाली आलाय, गोळी खाली आलाय. राहुल दादा सावध, तांबे सावध. पटेल राष्ट्रवादी राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष यांनी 21,000 रुपयाचे देणगे दिले. सागरदादा मुरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक 7,777 रुपयाचे देणगे दिले. युनिटी ब्रिकेट कंपनीचे मालक 5,000 रुपयाचे देणगे दिले. दत्तात्रय उत्तमराव चोरगे 3,000 रुपयाचे देणगे दिले. संजय बाप्पा बधाले 3,000 रुपयाचे देणगे दिले. योगेश शेठ राळे यात्रा कमिटी अध्यक्ष 2,000 रुपयाचे देणगे दिले. सर्व दानशूर देणगे दानाचं हार्दिक अभिनंदन स्वागत. सोनचे किरण गावडे यांचे. गाडा पुकाराच्या अगोदर आणि बैलाचं ऐका सन्मान करून घ्या. हा गाडा गेल्यानंतर कोळेकर बंधूंचा विठू बैलाचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. आलो अरे या निमित्ताचा 20 फुटाच्या बादशाचा याच गटामध्ये कमीत कमी सेकंदामध्ये गाड बैला तुपन मान मिळवणारा मोटरसायकलचा मान मिळवणारे फायनल सम्राटाचा धनरे गावचा उद्योगपतीचा खेळ जिंकतोय. या ठिकाणी खेड तालुक्यातील दानोरे नगरीच्या उद्योगपती आणि ज्या गटात जाईल त्या गटात 20 फुटावून 1 नंबरचे मानकरी जिकिरांना गावडे, बिभीषण मामा कदम, मयूर शेठ गावडे आणि पंकज महाराज कारले. अनिल मामा गेनंद अनाउन्सर मंडळीसाठी 1,000 रुपयाचे बक्षीस स्वागत. जिकिरांना गावडे आणि- आपलं डिपॉझिट घेऊन जा इकडे. कोणतरी एक जण पाठवा. खरोखर ज्या बैलानं करणविले गावचं नाव पैलवान अक्षयभाऊ कोळेकर, स्वर्गीय पैलवान अक्षयभाऊ कोळेकर बैलगाडा संघटनेचं नाव ज्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर अख्खा महाराष्ट्रभर नाव लौकिक केलं असा हा विठू बैल. ह्या विठू बैलाचा सन्मान या ठिकाणी SR ग्रुप शेलू या मित्रमंडळाच्या वतीने विठू बैलाचा या ठिकाणी सन्मान होतोय. ओ फेटा मांडायचा का विठूला? विशाल फेटा मानता का? फेटा का नाही वरून मग फेटा बांधून देत असेल तर बांधा. या ठिकाणी या या यात्रेसाठी यात्रेच्या निलेश शेठ निमित्ताने पवार यात्रा कमिटी अध्यक्ष यांनी खेड तालुका शिवसेना शेलूगावचे माजी या ठिकाणी खेड तालुका शिवसेना अध्यक्ष आणि आदर्श मानगाव नियोजन नगरीचे सरपंच निलेश शेठ पवार सरपंच यांनी 51,000 रुपयाची देणगी या ठिकाणी जमा केली. त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं पाठीमागच्या स्टेजवर सन्मान होतोय. त्यांचं शेलू ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून स्वागत आणि हार्दिक असं अभिनंदन. या ठिकाणी स्वर्गीय पैलवान अक्षयभाऊ कोळेकर बैलगाडा संघटनेचे मास्टर माइंड अनिकेत शेठ कोळेकर, विकास शेठ बोराडे, अविनाश शेठ कोळेकर यांच्याकडून अनाउन्सरसाठी 1,000 रुपयाचे बक्षाले त्यांनी मान्यवरांचं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि विठू बैलाच्या मालकासाठी याच नगरीच्या उद्योगपती मंगेश शेठ गाडे पाटील, संकेत शेठ गाडे पाटील बंदूकून 1,000 रुपयाचे बक्षीस आहे. शेलूगावचे माजी चेअरमन ज्ञानेश्वर हनुमंत पडवळ आपण या ठिकाणी उपस्थित झाला. यात्रा कमिटीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे.
या ठिकाणी खेड तालुका वकील बार असोसिएशन संघटनेचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट बिभीषण शेठ रामदास पडवळ पाटील यांनी 5,555 रुपयाचे देणगी या ठिकाणी जमा केले, त्यांचं मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे खेड तालुका राष्ट्रवादी व काँग्रेसचे अध्यक्ष आणि शिंदे नगरीचे उद्योगपती अमोल शेठ पानमंद यांनी 5,000 रुपयाचे देणगी जमा केले, त्यांचं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी आदर्श सरपंच सुभाष शेठ मांडेकर आंबेठाण नगरीचे आदर्श सरपंच यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी या ठिकाणी जमा झाली, त्यांचं मनापासून स्वागत. या ठिकाणी अक्षयभाऊ कोळेकर बैलगाडा संघटनेचा हुकमी एक्का विठू बैलाचा सन्मान या ठिकाणी हिंद केसरी किताब सत्कार समारंभ या ठिकाणी देण्यात येतोय. सरपंच केसरीचा मानकरी समस्त ग्रामस्थ शेलू यात्रा उत्सव कमिटी SR ग्रुप पैलवान समीर शेठ मामा ठोंबरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी विठू बैलाचा सन्मान होतोय. माजी सरपंच रामदास शेठ पडवळ आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपलं हार्दिक अभिनंदन. वैभव शेठ मेमाने मास्टर माइंड, वैभव शेठ मेमाने आपण या ठिकाणी उपस्थित, आपलं मनापासून स्वागत. तात्या बरोबर का? चला घ्या फोटो, चला बैल ताट काढल्यात पाठीमाग. चला जाऊ द्या, बैल वर न्यायचा का खाली यायचा परत माग. या यात्रेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं 15,000 रुपयाचं या ठिकाणी या यात्रेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं 25,000 रुपयाची देणगी दिली, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि हिंद केसरी फायनल सम्राट अतुल भाऊ देशमुख व आजच्या गटाच्या राजाचे मानकरी आणि कामगार नेते साहेब केसरी गाडा मालक सचिन शेठ राजाराम पानमन पाटील यांनी 25,000 रुपयाची देणगी दिली, त्यांचं शेलू ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि हिंद केसरी फायनल सम्राट ऍडव्होकेट राहुल दादा तांबे पाटील यांनी 21,000 रुपयाची देणगी दिली, त्यांचं शेलू ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी याच नगरीचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणेश शेठ नामदेव पडवळ पाटील यांनी 25,000 रुपयाची देणगी दिली, त्यांचं मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे शेलू बांबोली नगरीचे चेअरमन शिवाजी शेठ हनुमंत पडवळ पाटील यांनी 10,000 रुपयाची देणगी दिली, त्यांचं मनापासून स्वागत. या ठिकाणी काळभैरवनाथ स्टोन क्रेशरचे सर्वेसर्वा निलेश शेठ कोळेकर पाटील यांनी 10,000 रुपयाची देणगी दिली, त्यांचं मनापासून स्वागत. सदानंद डाब्याचे सर्वेसर्वा राहुल शेठ सांडवर पाटील यांनी 5,000 रुपयाची देणगी दिली, त्यांचं पण मनापासून स्वागत. घ्या बागडे मंडळी, घ्या गाडा पुढे येल वंदे बागडे भैरवनाथ महाराज उत्सवाच्या निमित्ताने गेल्या सकाळपासून जरा गाठाने जाणारी मंडळी हरिभाऊ दादा जरा काही नाही चला. आमच्या शेलू गावामधील सर्व तरुण कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. चुकून कोणाचा या ठिकाणी नामुल्लक राहिला असेल तर आपल्या सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. असेच कार्यक्रम आपल्या हातून घडो अशी या ठिकाणी प्रार्थना करूया. आणि अरे या निमित्ताचा एक नंबरच्या फायद्यासाठी कुरुली बैलगाडा संघटनेचा भागण्या चौकाचा भलकाचा मानगा निघता गाता उद्योगपतीचा भागण्या यालवाट्या जुगलबंदीचा खेळतोय भारीच्या मला काय गण्याच्या मला साहेब मागण्या कुरुली आणि हिरा म्हणते म्हणता म्हणता निघाच्या जुगलबंदी. या ठिकाणी संदीप शेठ बदाले भावी सरपंच यांच्याकडून गणेश तात्या बागडे आणि येळवंडे जुगलबंदीसाठी 500 रुपयाचं बक्षीस स्वागत, हार्दिक अभिनंदन. काट्या नका मारू, काट्या खाली टाका, काट्या खाली टाका.
गाड्या वाट टाका दोघ जण. अकरा सेकंद 64 मिली पॉइंट. 11 सेकंद 64 मिली पॉइंट. चला कोणाचा आहे गुरुदादा पिंगळे या ठिकाणी खेड तालुका शिवसेना अध्यक्ष आणि मानगाव नियोजन नगरीचे आदर्श सरपंच निलेश शेठ पवार यांनी या यात्रा उत्सवासाठी 51,000 रुपयाचं बक्षीस ठेवलं. त्याचप्रमाणे याच नगरीचे विद्यमान सरपंच सौभाग्यवती अर्चनाताई उल्हास शेठ चोरगे पाटील यांनी 25,000 रुपयाचं बक्षीस ठेवलं. आणि खेड तालुका खरेदी विक्री संघाव ज्यांची खऱ्या अर्थानं नवनिर्वाचित निवड झाली ते संचालक मेजर दत्ताशेठ टेमगिरे यांनी 11,000 असं बक्षीस ठेवलं. त्याचप्रमाणे प्रथम क्रमांकाच्या फलिफोडसाठी 5,000 रुपयाचं बक्षीस उद्योगपती दत्तात्रय सुदाम देवे पाटील. द्वितीय क्रमांकासाठी फलिफोडसाठी 4,000 रुपयाचं बक्षीस पैलवान रामदास शेठ रामदास मामा गाळव सरपंच. आणि तृतीय क्रमांकासाठी 3,000 रुपयाचं बक्षीस माजी आदर्श सरपंच नंदू शेठ वाघुजी निकाडे यांनी जमा केलं. त्यांचं सर्वांचं मनापासून स्वागत. एक नंबरच्या फायद्यासाठी पिंपळा सौदागरच्या धुनारगडा मार्गाचा उद्योगपतीचा कुठे मस्क्या जुगलबंदीचा खेळ डुबतोय. नंदकुमार कुठे आणि गणाच्या दत्तात्रय मस्क्या जुगलबंदी. चला याच्यानंतर ओम गणेश नाना आरगडे दिनेश शेठ दिवे उपसरपंच आपलं सहर्ष असं स्वागत केलं जात आहे. महेंद्र भाऊ डिपॉझिट घेऊन जा. बंडू शेठ पडवळ उद्योजक यांच्याकडनं अनाउन्सर मंडळीसाठी रोख 1,000 रुपयाचं बक्षीस आहे. बंडू शेठ या ठिकाणी पाठीमागं सकाळपासून अतिशय उत्कृष्ट रॅकचं कामकाज केलं. पप्पू शेठ पडवळ पप्पू शेठ बोरकर आणि विक्रम शेठ पडवळ दोन्ही मंडळींचं स्वागत हार्दिक अभिनंदन. डिपॉझिट द्या खाली. गणेश भाऊ डिपॉझिट घ्या. गाडा माग दाबा. मोठा बैल माग दाबा. सेकंद 83 मिली पॉइंट. 11 सेकंद 83 मिली पॉइंट. अरे काय या निमित्ताचा माईस्टर बिटकॉइन कंपनीच्या डायरेक्टरचा शिवसेना तालुका प्रमुखात भरी जिल्हा परिषद सदस्याचा खेळ डुबतोय. या ठिकाणी गणेश नाना सर्जेराव वालगडे यांच्याकडून अलाउन्सरसाठी 500 रुपयाचं बक्षीस. स्वागत हार्दिक अभिनंदन. याच्यानंतर शशिकांत शेठ चिमनराव भालेराव सिद्धिविनायक गुंडेकरी कळम.
बारा सेकंद 28 मिली पॉइंट 12 सेकंद आणि 28 मिली पॉइंट. पानमन दे का घाटाच्या राजाची ट्रॉफी घ्या खाली. या विकेट घाटाच्या राजाची ट्रॉफी खाली घ्या. पडवळ 5,500 रुपयाची देणगी या ठिकाणी जमा झाली. यात्रा कमिटीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. ट्रॉफी मोठी खाली घ्या. ट्रॉफी खाली घ्या पाठीमागच्या स्टेजवरची. व्यवस्थित वर लागण व्यवस्थित काढून खाली. दिनेशचे लांडगे सरपंच कुठं असतील ताबडतोब गाडीच्या पायथ्या जायचे. दिनेश लांडगे तुमचा कोणी प्रतिनिधी असेल तर या ठिकाणी यायचं ट्रॉफी द्यायला. नसेल तर संतोष भाऊ शिवेकर आहेत का इथं. बापू लिंबरे या ठिकाणी आजचा घाटाचा राजा सचिन शेठ राजाराम पानबन कामगार नेते 11 सेकंद आणि 45 मिली पॉइंट. टाळेच्या गजरात गाड्या मालकाचं स्वागत करायचे. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. ज्या गाडा धावपटू घ्या. अरे या निमित्ताचा एक नंबरच्या फायद्यासाठी याच गटात घाटाच्या राजाचा खेळ दुखतोय. राजाराम पानमान कामगार नेते गाव शिंदे. याच्यानंतर बालेराव साहेब तयार. बापू लिंबरे आहे. गाड्याच्या खेळा घेऊन यायचे. त्यांचा गाडा नाही पहिल्या फेरीवाल्या. पहिल्या फेरीतला आहे का. पहिली फेरी आहे का. टोकन कोणाचं कुठे आहे? टोकन कुठे. नाव सांगा. नाव सांगा पटकन चला. पहिलं बाहेर गेल्यात सचिन भाऊ. पहिलं बाहेर गेल्यात. अरे या निमित्ताचा याच गावच्या मित्र मंडळाचा खेळ दुखतोय. भारीच्या मला का बैरादात बैलगाडा संघटना शिलो. या गाड्या याच्यानंतर बालेराव साहेब सज्ज राहते. या गाड्यासाठी द्या बक्षीस द्या या गाड्यासाठी काहीतरी. या ठिकाणी दत्तात्रय जाधव यांच्या वाहनांसाठी 500 रुपयाचं बक्षाला बिनगाड्याचे मालक. धन्यवाद. धावपट्टीवरती झुंपत असलेल्या गाड्यासाठी दिलीप करंडे सर यांचं 500 रुपये या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. बैरवनाथ बैलगाडा संघटना स्वीकार करायचा आहे. हरिभक्त परायण पोपट शेठ परजुने
साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात. अनाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. परजुने साहेब. सोनाभाऊ काळे, आदर्श सरपंच संकेत शेठ पडवळ, गुड्डूभाऊ आवटे, आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित. स्वागत. या ठिकाणी लांडगे जवळेकर जुगलबंदीचे मास्टर माइंड आणि बैलगाडा क्षेत्रातील ज्यांना खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रातील कोहिनूर हिरा म्हणून ओळखलं जातं, चांदोस नगरीचे सरपंच हरिभक्तपरायण माणिक मामा सांडपूर मामा आपण या ठिकाणी उपस्थित. स्वागत. विकास भाऊ बुट्टे पाटील सरपंच, आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. सहदेवशर लांडगे मामाच्या गावाला टाचून सकाळपासून उपस्थित दाखवली. आपलं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. नाही जमलं. चला जाऊ द्या, वर काढून घ्या. संजय शेठ थोरात मोकादम, गोकुळ भालेराव, शशिकांत शेठ चिमनराव भालेराव साहेब, पेप्सी बटाट्याचे व्यापारी, लांडेवाडी गावचे सरपंच राजू शेठ अंशीराम शेवाळे, आपण सर्व नरहरीवरपे सर्वांचं स्वागत. आणि आज संध्याकाळी सर्वांच्या करमणुकीसाठी चंद्रकांत तुकाराम शेठ खेडकरचं पांडुरंगमुळे मांजरवाडीकर यांचा फोकाट तमाशा आहे. संध्याकाळी नोंद घ्या. आणि भालेराव साहेब रुपेशने सांगितले सगळ्यांनी जेवल्याशिवाय जायचं नाही. विश्वास शेठ आनंदराव बुड्डे पाटील भामा रिसॉर्टचे मालक आणि आदर्श सरपंच ज्यांना राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळाला असा वराळे गावचे आदर्श सरपंच आपण या ठिकाणी उपस्थित झालात. स्वागत. अरे निमित्तानं 1 नंबरच्या फायद्यासाठी आंबागाव तालुक्यातील कळमगाव सिद्धिविनायक हुंडाकरच्या मालकाचा पेप्सी बटाट्याचा व्यापाराचा सरपंचाचा खेळतोय. चिमनराव भालेराव साहेब गावकर. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक, वराळे नगरीचे विद्यमान सरपंच, फायनल सम्राट विश्वासराव बुट्टे पाटील यांचा या ठिकाणी शेलू ग्रामस्थांच्या वतीने फेटा बांधून सन्मान केला जातोय. आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यायचे. बालेराव यांच्या गाड्यासाठी शेलूगावचे समाजभूषण दत्ताशेठ किसन पडवळ यांच्यातर्फे 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. गाडी मालकांनी याचा स्वीकार करायचा आहे. जमदारा नरारी ए बाळा, ते चष्मा काढून ठेव ना. इथं घाटामध्ये चालत हो चष्मा. बैरनाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्ताने या यात्रेसाठी वराळे नगरीचे विद्यमान आदर्श सरपंच फायनल सम्राट विश्वासराव आनंदराव बुट्टे पाटील यांनी 10,000 रुपयाची या ठिकाणी भरीव अशी देणगी या यात्रेच्या निमित्ताने दिलेली आहे. यात्रा कमिटीच्या वतीने यांचं सहर्ष असं स्वागत. घ्या चिक्या घ्या पुढं. व्यवस्थित व्यवस्थित. नरारे सोडू नको, नरारे सोडू नको. पाठीमागे सावध 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 गेला पाठीमागं. गाडा गेला. चला. पाठीमागची मंडळी सावध. सरपंच सावध. चला. धरलाय का बैल? लांब गेलाय. हा लांब धरलाय गेला. बाबा. धरलाय 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 का? बर ठीक आहे, येऊ द्या. थांबा जरा थांबा. लांबून गाडा आलेला आहे, थांबा. सरपंच साहेबांना या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी
भामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माजी सरपंच दत्ताभाऊ सीताराम पडवळ आणि सरपंच या ठिकाणी उल्हास शेठ ज्ञानेश्वर चोरगे पाटील. चला घ्या ना, घ्या सन्मान करूया. धुमाकूळ जरा चपळाई केली असती तर बारीक खटकणी झाली असती. बैल घेऊन या त्यावर थांबा. सर्वांनी थोडं सहकार्य करा. शेवटची फायनलची बारी आहे. बैल लय लांब गेलेला बरं का, धरलेला नाहीये बैल. उपस्थित सर्व गाड्या मालकांना आणि गाड्या शौकीनांना आणि शेलू ग्रामस्थांना या ठिकाणी थोडक्यामध्ये शुभेच्छा देतील वराळे नगरीचे आदर्श सरपंच फायनल सम्राट विश्वासराव आनंदराव बुट्टे पाटील. आपण सर्वांना या ठिकाणी सदिच्छा आणि शुभेच्छा द्याव्यात. निलेश शेठ कोळेकर भैरवनाथ क्रशरचे सर्व 10,000 रुपये देणगी या ठिकाणी जमा झालेली आहे. यात्रा कमिटीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. सनी शेठ कोळेकर उद्योजक यांचे 3,000 रुपये देणगी या ठिकाणी जमा झाली आहे. यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. अनिकेत कोळेकर उद्योजक यांची सुद्धा 3,000 रुपये देणगी जमा झाली. यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. प्रणव पाचपुते उद्योजक यांनी 3,000 रुपये या ठिकाणी देणगी जमा केली आहे. त्यांचं यात्रा कमिटीच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी फेटा बांधून सन्मान केला जातोय. श्री भैरवनाथ महाराजचा यात्रा उत्सव सर्व गाडा मालक असतील, गाडा शौकीन असतील, खऱ्या अर्थानं या भामगोऱ्यामधील शेलू गावामध्ये आज भैरवनाथ महाराजांची यात्रा आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि खऱ्या अर्थानं गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी असतील, यात्रा कमिटीचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार संचालक सर्वच मंडळी असतील आणि तितकीच तोलामोलाची साथ देणारे आमचे सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्यामुळं आजची ही बैलगाड्याची स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे. संध्याकाळी देखील गावामध्ये करमणुकीचे कार्यक्रम देखील आहे. ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं बैलगाडा स्पर्धा म्हटलं की अतिशय आनंदाचं वातावरण असतं आणि यात्रेचा सीझन चालू झालेला आहे. गावोगावी अतिशय चांगल्या पद्धतीच्या यात्रा पार पडत आहेत. शेलू ग्रामस्थांनाच देखील मानावं तितकं त्यांचा आभार कमी आहे. एक 150 गाडा सकाळ धरून त्यांनी चांगल्या पद्धतीने पळवला. सर्व गाडा मालक असतील, गाडा शौकीन असतील आणि खऱ्या अर्थानं या घाटामध्ये घड्याळाचं काम असतील, निशाणाचं काम असतील, लेखनिक असतील आणि आमचे सर्व अलाउन्सर मंडळी असतील. त्याचप्रमाणे यूट्यूबच्या सौजन्यामधनं ही यात्रा ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रसारित केली ते सुद्धा यूट्यूबवाले असतील, सर्वच जण आमचे बुमकर असतील, रामकृष्ण टाकळकर असतील, सर्वांनी यात्रेकरता कष्ट करून यात्रा चांगल्या पद्धतीने पार पडली आणि यात्रेला ज्याबद्दल शोभा वाढवली त्याबद्दल देखील मी सगळ्यांचं आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं शेलू म्हटलं की बैलगाड्याबरोबर खऱ्या अर्थानं शेलूमधील बरीचशी मंडळी ही पैलवान क्षेत्रातली मंडळी, त्यामुळं आखाड्याचा कार्यक्रम देखील उद्या गावामध्ये अतिशय जोरात होणार आहे. त्यासाठी सुद्धा सर्व या भागामधील पैलवान मंडळी असतील, खेड तालुक्यातील पैलवान मंडळी असतील, या सर्वांनी उपस्थित राहून त्या स्पर्धेमध्ये देखील सहभागी व्हायचंय. पुनश्च एकदा आपण सर्वजण या स्पर्धेमध्ये जेवढे गाडा मालक सहभागी झाले होते त्या सर्व गाडा मालकांचं आभार मानतो. आणि या सर्व यात्रेला अजून उद्या देखील यात्रा होणार आहे. ही यात्रा चांगल्या पद्धतीने पार पडली, उद्या देखील पार पडेल. मी या ठिकाणी सर्व गाडा मालकांच्या वतीने अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा आणि खेड तालुका जी आपली अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे त्यांच्या वतीनं आणि या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शरदभाऊ बुटे पाटील यांच्या वतीनं या यात्रेला भरभरून अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. या निमित्ताचा या ग्रामाच्या फायद्यासाठी सिद्धिविनायक हुंड्याकरच्या फलकाचा कलामगावच्या सरपंचाचा खेळ दुखतोय.
चौकार. बर्नाड क्रशरचे मालक निलेश शेठ कोळेकर आपल्या या ठिकाणी फेटा बांधून सन्मान केला जातोय. सनी शेठ कोळेकर, प्रणव पाचपुते, अनिकेत कोळेकर सर्वांचा या ठिकाणी शेलू ग्रामस्थांच्या वतीने सन्मान केला जातोय. आपण व्यासपीठावरती यायचे. प्रत्येकाची 10,000 रुपये देणगी होती, जमा झाली. धन्यवाद. या ठिकाणी खेड तालुका शिवसेना संघटक मिली पॉईंट भैरवनाथाचा महादेव शेठ शंकर, महादेव किसन, चेअरमन लिंबोरे पाटील आणि बाळासाहेब शंकर लिंबोरे पाटील यांनी या यात्रेसाठी प्रत्येकी 12,000 रुपयाची देणगी दिली. त्यांचं मनापासून स्वागत. भैरवनाथ महाराज की छत्रपती महाराज की संभाजीराजे महाराज की हर हर. चला घरी. माणिक पुढे, माणिक. पंकज महाराज आता सगळं झाले.